राहुल आणि त्याची भावी पत्नी सिसिलिया पीटरसन इथे 20 तारखेला भारतीय पद्धतीने लग्न करणार आहेत। योगाच्या आवडीने या दोघांना एकत्र आणलंय। राहुल सध्या आरुस या विद्यापीठात इंग्रजी विषयाचा प्राध्यापक आहे, तर सिसिलिया कोपनहेगन इथली आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू आहे। मनमाडमध्ये या दोघांचा विवाह होणार आहे। There's a lot of collectiveness in the Indian society, which we can learn from in Denmark, actually. For example, the way families work together is amazing to see. That they help each other so much, like it's so warming, and it's supposed you should live like that. राहुल एरिंगेची कहाणी ही विशेष आहे। रेल्वेच्या शाळेत शिकणारा राहुल 10वीत इंग्रजी विषयात नापास झाला होता, मात्र अपयशाच्या व्यथेने त्याचं जीवनच बदलून गेलं। इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्याचा ध्यास घेऊन तो 10वी फेर परीक्षा उत्तीर्ण झाला। त्यानंतर बीएड एमएड केलं। व्यक्तिमत्व हुशारीच्या जोरावर त्यानं योहानची शिष्यवृत्ती मिळवली। स्वीडनमध्ये संशोधन करत त्यानं आपल्या कामाची पावती मिळवली। आता तो स्वतः इंग्रजी विषयाचा प्राध्यापक आहे। जेव्हा मी नापास झालो त्याच वेळेस मी ठरवलं की माझ्या आयुष्यामध्ये जर एखादा विषय मला येत नसेल, हा वीक असेल, तर मी त्याच्यामध्येच पारंगत कसं होईल या दृष्टीने प्रयत्न करायचा। राहुलच्या या कर्तृत्वाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। अपयशानं खचून न जाता प्रयत्नपूर्वक ध्येयप्राप्ती कशी करावी याचं राहुल हे चालतं बोलतं उदाहरण आहे। एखाद्या विषयात नापास झाल्यानंतर आयुष्य कधीही संपत नाही, तर यशाचा मार्ग खऱ्या अर्थानं तिथूनच सुरू होतं, हे राहुलने दाखवून दिलंय। खडतर कष्ट केले आणि त्याबरोबर योगाभ्यास असला तर केवळ नोकरीच नाही, छोकरीही मिळू शकते, हेही या राहुलच्या प्रवासातून समोर आलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।